नमस्कार मित्रांनो, आजच्या इंग्लिश स्पीकिंगच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत हॅव टू, हॅड टू अँड विल हॅव टू चा वापर कुठे करायचा आणि कसा करायचा. तुम्ही इंग्रजी बोलताना तुम्हाला काही गोष्टी माहीत असायलाच पाहिजे, त्याशिवाय तुम्हाला इंग्रजी बोलणे शक्य होत नाही. तर हॅव टू, हॅड टू आणि विल हॅव टू चा वापर कसा करायचा काही एक्झाम्पलच्या माध्यमातून बघूया. You have to study. तुम्ही समोरच्या व्यक्तीला काय देत आहात इथे? सजेशन देत आहात. काय देत आहात? सजेशन देत आहात. हॅव टू स्टडी सजेशन देऊ शकता किंवा तुला अभ्यास करावं लागते असं तुम्हाला सांगायचं आहे. तर तुम्ही काय म्हणाल? यू हॅव टू स्टडी. आय हॅव टू वर्क डेली. मला रोज काम करावं लागते. आय हॅव टू नंतर वर्कचा कोणता फॉर्म? पहिला फॉर्म वर्क. आय हॅव टू वर्क डेली. मला रोज अभ्यास करावा लागते तर स्टडी म्हटलं असतं. काम करावं लागते वर्क डेली. मला रोज अभ्यास वर्क करावं लागते, काम करावं लागते. आय हॅव टू हेल्प हिम डेली. मला त्याला रोज मदत करावी लागते. कोणतीही गोष्ट करावी लागते त्यासाठी काय वापरायचं? हॅव टू चा वापर करायचा. काय वापरायचं? हॅव टू चा वापर करायचा. नेक्स्ट बघूया हॅड टू. कोणतीही गोष्ट, कोणतीही ऍक्टिव्हिटी मला करावी लागली तेव्हा आपण हॅड टू चा वापर करतो. पास्ट मध्ये कोणतीही गोष्ट करावी लागली, जसं आय हॅड टू. आय हॅड टू गो देअर. मला तिथे जावं लागलं. मला तिथे जावं लागलं. मला जाण्याची क्रिया करावी लागली. मला जावं लागलं. आय हॅड टू स्टडी. मला अभ्यास करावा लागला. आय हॅड टू वर्क. मला काम करावं लागलं. आय हॅड टू हेल्प हर. मला तिला मदत करावी लागली. तर पास्ट मध्ये कोणतीही गोष्ट करावी लागली, कशाचा वापर करायचा? हॅड टू. आणि वर्कचा कोणता फॉर्म घ्यायचा? फर्स्ट. नेक्स्ट घेऊया फ्युचर मध्ये. फ्युचर मध्ये एखादी ऍक्टिव्हिटी करावी लागेल तेव्हा कशाचा वापर करायचा? विल हॅव टू. कशाचा वापर करायचा? विल हॅव टू. आय विल हॅव टू. आय विल हॅव टू ड्राईव्ह कार. मला कार चालवावी लागेल. फ्युचर मध्ये एखादी क्रिया करावी लागेल. आय विल हॅव टू. फ्युचर मध्ये एखादी ऍक्टिव्हिटी करावी लागेल. आय विल हॅव टू ड्राईव्ह कार टुमॉरो. मला उद्या कार चालवावी लागेल. आय विल हॅव टू हेल्प हिम टुमॉरो. मला त्याला उद्या मदत करावी लागेल. आय विल हॅव टू अटेंड द प्रोग्राम. मला प्रोग्राम अटेंड करावा लागेल. कोणतीही गोष्ट करावी लागेल विल हॅव टूचा. त्यासोबत क्रियापदाचं पहिलं रूप लावा. कोणतीही गोष्ट मला नेहमी करावी लागते हे सांगण्यासाठी हॅव टू चा वापर करा. वर्कचा पहिला फॉर्म वापरा. मला कोणतीही गोष्ट करावी लागली पास्ट मध्ये हे सांगायचं असेल हॅड टू चा वापर करा. क्रियापदाचं पहिलं रूप वापरा. तुम्हालाही वाटत असेल की आपल्या मुलांना कॉन्फिडेंटली इंग्रजी बोलता यावं तर अशाच प्रकारे व्हिडिओ बघत राहा. आणि तुम्हाला कंटेंट आवडलं असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जवळच्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा. Thanks for watching this video.